सोबत आहेत, तेही या रथयात्रेत सहभागी झालेत. त्यांना विचारत, सर काय सांगाल की आपणाला मला सांगायला आनंद होतो की डोंबिवली शहराने आणि गणपती मंदिर संस्थानने सुरू केलेली ही रथयात्रा आहे. या रथयात्रेच्या निमित्ताने आपल्याला डोंबिवलीमध्ये हिंदू वर्ष आणि त्याचबरोबर हिंदू संस्कृतीचं जतन व्हावं या दृष्टिकोनातून 27 वर्षा अगोदर गणपती मंदिर संस्थांनी ही संकल्पना मांडली आणि आज पूर्ण जगभरामध्ये या रथयात्रा सर्व ठिकाणी सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे विविध संस्था डोंबिवलीमधल्या यामध्ये हिरिरीने भाग घेतात. 3 दिवस हा मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव हा पूर्ण गणेश मंदिर संस्थांच्या माध्यमातून केला जातो आणि एक चांगला प्रतिसाद हा त्यामुळे लाभत असतो. सर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे, पण डोंबिवलीमध्ये अनेक मराठी आणि इतर असे वाद होत आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल? खरं तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की डोंबिवली शहरामध्ये असे कुठेही वाद होत नाही. सर तुमच्याकडे पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे, तर पक्षवाढीसाठी काय काय करणार आहात? गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. थँक्यू सर. कॅमेरामॅन गणेश आर्टेसह भाग्यश्री देशपांडे, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.